नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंगडे या चॅनलवर। आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत, डाळ भात भाकरी। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पहिला आपण आता कुकर लावून घेऊया। कुकरला डाळ भात लावून घेऊ पहिले। आणि वांगी आहेत इथे बघा, शेंगदाणे भाजून घेतले वांग्याचं भरीत बनवण्यासाठी। लाईट गेली ना, 2-3 तास झाले, आलीच नाही अजून। लाईटीची वाट पाहिली, म्हटलं आता काय येणार नाही, घ्यावा बनवायला। हे बघा, आताच लाईट आली, बरं झालं तेवढं तरी। आता आपण हे कूट करून घेऊया मिक्सरवर, नाहीतर खलबत्ता काढलं होतं, म्हटलं त्यातच कूट करावं, बरं झालं लाईट आली। आपण कूट करून घेऊया पहिलं। बघा, आपला कूट तयार झाला। बघा, लय बारीक नाही करायचं। आता आपण पहिले डाळ घालून घेऊया। हे बघा, गॅस चालू केलाय, कुकर ठेवल्यावरती फोडणीला टाकायची डाळ म्हणा। पहिलं भात घेतलं बनवून बारक्या कुकरमध्येच। आता ही डाळ आहे, वाटाण्याची डाळ आहे, त्याच्यामध्ये हिंग, हळद, जिरं भिजत घातले होते पहिले, ते आपण आता वरण बनवायचं त्याचं। बघा, कुकर आपला गरम तापला आहे। आता तेल टाकूया आपण। दोन चमचे तेल टाकूया। मोहरी टाकू। कुकर तापलं आहे आपलं। जिरं कारण थोडंच टाकायचं, पहिलं जिरं टाकलेलं आहे आपण, डाळ भिजत घातली ना तेव्हा। लसूण, कढीपत्ता आणि लाल मिरची, टोमॅटो, कोथिंबीर। आता लसूण टाकूया पहिलं। कढीपत्ता पण टाकूया। लाल मिरची टाकायची। लसूण चांगला लाल होऊ द्या। टाकून टोमॅटो टाकणार आहे। ही डाळ आहे ना वाटाण्याची, ते टाकणार आहे आपण त्याच्यात। पाणी टाकूया आपण त्याच्यामध्ये। पहिले डाळ हलवून घेऊया। बघा, चांगली डाळ हलवून घेतली। आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया। अजून 1 ग्लास टाकूया।
चवीपुरतं मीठ टाकूया. हे बघा 3 शिट्ट्या होऊन देऊया आपण. आता झाकण लावून घेऊ. हे बघा 3 शिट्ट्या होतोपर्यंत आपण वांगी चांगली धुवून घेऊया आणि कापून चिरून घेऊया. हे बघा कशी वांगी मी आता धुवून स्वच्छ चिरून घेतले. ते बघा अशी 4 भाग करून. आता आहे शेंगदाण्याचं कोट आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले घ्यायचे. वाटण नाही काय केलेलं मी, साध्या सोप्या पद्धतीत करायचं आपल्याला. हा घरगुती मसाला आहे, 1 चमचा टाकू आपण. चिकन मसाला पण टाकूया थोडा. हा गरम मसाला आहे, थोडे हळद टाकूया. आणि कांदा मसाला पण टाकूया. बघा कांदा मसाला 1 चमचा टाकला. चवीपुरतं मीठ टाकायचं. आता हे आपण वांगी चिरलेले आहेत ना, ते असे 4 भाग केलेलं, त्याच्यामध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये भरायचं वांग्याचे फोडीमध्ये. बघा तुम्हाला आता माझ्या हातात फोन आहे, एक मला काय हे करता येत नाही. बघा असं भरायचं. सगळे वांगी आता असे भरून घेऊया आपण. बघा तेवढा मसाला केला होता ना, तेवढा आपण वांग्यांमध्ये भरून घेतला. आता आपण गॅस चालू करूया आणि कढई ठेवूया गॅसवर. बघा जेवढा आपण मसाला घेतला होता ना, तेवढा आता वांग्यांमध्ये भरून घेतला आपण. बघा पूर्ण त्याच्यामध्ये बसलाय सगळं. आता आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे इथं. त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. पहिलं थोडं पडलं म्हणून आता 2 चमचे टाकूया. मोहरी टाकूया. जिरं टाकूया. आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया. आणि कढीपत्ता. कांदा पण चिरून घेतला मी, तो पण टाकायचा आपल्याला. लसूण आणि कांदा चांगला लाल होऊन दे. लाल होत तोपर्यंत आपण इकडं कुकर बघूया. बघा आपली डाळ तयार झाली. बघा त्याच्यावरती आपण कोथिंबीर सोडूया वरून.
झाकण लावून ठेवून देऊया. जेवायच्या टायमाला घेऊ आपण झाकण काढून. बघा आपला कांदा आता चांगला लाल झाला. त्याच्यामध्ये ते वांगी भरून घेतलेली ना ती टाकायची आपल्याला आता. बघा त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तेलामध्ये जरा वापरून घेऊया आपण. बारीक गॅस ठेवून आता त्याच्यावरती पाणी ठेवूया आपण. झाकण ठेवलं होतं ना ते झाकण काढूया आता. बघा ते टोमॅटो कापलं होतं ना आपण अर्धा ते याच्यावरती सोडूया. त्याच्यात पाणी टाकूया आपण ठेवलेलं. त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवूया त्याच्यात आणि शिजून देऊया. 1-2 मिनटं 5 मिनटं लागते. 5 मिनटांत आपली भाजी तयार होईल. आपण झाकण काढून बघूया थोडी कशी झाली भाजी आपली. अजून थोडे शिजून देऊया. तोपर्यंत आपण भाकरीचं पीठ मळून घ्या. हे पाणी घेतलं होतं ना आपण ताटात ते ओतून टाकूया. तर हे पीठ मळून घेऊ आपण. हे बघा आता पीठ मळून झालं आहे आपलं. तर भाजी बघूया. भाजी आपली झाली तयार. तर वरून कोथिंबीर सोडूया. आता आपण गॅस बंद करूया. तर झाकण ठेवून देऊ. झाली आपली भाजी तयार. आता भाकरी बनवून घेऊया. हे बघा झाले आपल्या भाकरी आता तयार. बघू शकता तुम्ही.
गॅस बंद करूया. आता आपण ताटं भरायला घेऊया. हे बघा आपलं ताट तयार झाले. भाकर आहे तांदळाच्या पिठाची, भात आहे, ताक आहे, हे वरण आहे आणि हे वांग्याचं भरीत आहे. अशा पद्धतीत करा तुम्ही आणि खावा, खूप छान लागते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या